नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। संस्कृत सिद्ध पूजेची जयमाला बघत होतो आपण। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। ते अनंत सिद्ध मला प्रसन्न होत, अशी भावना आली का ते म्हणताना? त्या सिद्धांची माझ्यावर कृपादृष्टी राहो किंवा ते मला प्रसन्न होत, असं आपण त्याच्यामध्ये भाव व्यक्त केला होता। काय सांगितलं होता अर्थ? कसे आहेत सिद्ध? विराग सनातन, आज सकाळी केली का भावभासना? अनादि अनंत मी पूजा करत असताना माझं स्वरूप कसं आहे असं वाटलं का तिथं? म्हणायचं नाही, भावभासना करायची, तसा मी आहे हे जाणीव करायची। म्हणजे अनादि अनंत शुद्ध आहे। काय केलं भावभासना? जेव्हा त्यांना स्पर्श करतोय भगवंतांना, तर त्यांच्यासारखा मी सुद्धा अनादि अनंत भगवान आहे असं प्रत्येक ठिकाणी जिथं आपल्याला आठवते तिथं खाताना पिताना सुद्धा अनादि अनंत मी अनशन स्वरूप आहे। देवासमोर बसल्यावरच नाही तर वेळी सुद्धा दिवसभरामध्ये सगळीकडे आपल्याला त्याचं चिंतन होऊ शकतंय। थोडंसं धारा ती ठेवायची, मी कसा आहे? अनादि अनंत सिद्ध आहे, सिद्धांसमान आहे, सनातन शांत आहे, निरंश आहे, निरामय आहे, निर्भय आहे, पुढं काय? निर्मल आहे आणि निरामय निर्भय निर्मल हंस। तर निर्भयसाठी मी काय सांगितलं होतं? भय आपल्याला का होतं किंवा भयाचं कारण काय ह्याच्यासाठी चिंतन करायला सांगितलं होतं। केलंय का काल? जाऊ द्या, आत्ता सांगा मला। मग तुम्हाला जेव्हा केव्हा आयुष्यात भय वाटलं असेल तर ते का वाटलं, कधी वाटलं, मागचं कारण काय? प्रसंग असू देत की कारण शोधायचं त्याचं। मला भय का झालं? साप आला, मी बघितलं, मला भय वाटलं, का वाटलं? ते कारण काढायचं आपल्याला, तो प्रसंग नाही काढायचा। कारण काय त्याच्या मागचं? भय वाटलं तर का वाटलं आणि नाही वाटलं तर का नाही वाटलं हे आपल्याला समजलं ना त्यातलं तर डिफरन्स, तर इतर वेळीस भय होणार नाही। मग जसं मला साप बघितल्यावर भय वाटलं पण मुनींना नाही भय वाटलं, का नाही वाटलं? मग मला का वाटलं? त्याचं कारण माझ्यामध्ये आहे म्हणून तर मला वाटलं ना। मुनींना नाही वाटलं म्हणजे त्यांनी त्या कारणाचाच नाश केलाय। मग काय का ते कारण? बोला। बरं, मी भयरहित आहे हे जाणलं नाही म्हणून भय झालं। अजून सोपं उत्तर देऊ नका हो, ते झालं सांगून, अवघड उत्तर द्या। कोणी इष्ट व्यक्ती घरातला मेला तर त्यावेळी का भय वाटलं तुम्हाला हो?
हां, म्हणजे स्वार्थी म्हणलो ना काल आपण, म्हणजे स्वार्थासाठी भय वाटतं. लिहा आता आपली कारणं काढा आणि लिहा. काय भय का वाटतं आपल्याला? हां, म्हणजे माझी सुरक्षा कोण करणार या विचाराने भय होतं. म्हणजेच काय झालं, मी स्वतःला असुरक्षित मानतो म्हणून भय होतं. लिहा काय म्हणले, भयाचं पहिलं कारण काय हो, स्वतःला अरक्षित मानतो किंवा असुरक्षित मानतो म्हणून भय होतं. आता सगळी साती जे भयाचे प्रकार आहेत ना, त्याची ती सगळी कारणच आहेत. इहलोक भय, परलोक भय. का बरं? इहलोक भयमध्ये पण या लोकामध्ये माझं कसं होणार, किंवा माझं मला कोणी बघणार की नाही, सांभाळणार की नाही, हे सगळं इहलोक भय. मग त्याच्या मागचं कारण काय? इहलोक भयाचं कारण काय मागचं? या लोकामध्ये माझं कसं होणार असा विचार करून भयभीत होतो. कारण काय त्याचं? परद्रव्य मला सांभाळणार आहे किंवा मी पराच्या अधीन आहे ही बुद्धी, म्हणून भय होतं. काय? स्वतःला स्वाधीन जाणत नाही म्हणून भय होतं. दुसरं कारण. नैना काकी, काय प्रश्न आहे आमचा? की भय उत्पन्न होतं तर त्याच्या मागची कारणं शोधायची आहेत आणि त्या कारणाचा नाश केला तर भय नष्ट होणार आहे. मग सगळ्यात मोठं कारण हे आहे की मी स्वयंनिर्भय स्वभावी असताना सुद्धा स्वतःला तसं जाणत नाही, मानत नाही म्हणून भय होतं. दुसरं कारण काय सांगितलं? स्वतःला पराधीन मानतो म्हणून भय होतं, असुरक्षित मानतो म्हणून भय होतं. अजून सांगा. परलोकामध्ये माझं कसं होणार, म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं की वर्तमानात जगत नाही म्हणून भय होतं. एकतर भूतकाळाचा विचार करतो किंवा भविष्यकाळाचा विचार करतो म्हणून भय होतं. म्हणजे मी पण आत्ता चिंतन केलं बरं का, पण हे तेव्हा नाही सुचलं, मला आत्ता सुचलं सगळं. काय म्हणले? वर्तमानात जगत नाही म्हणून भय उत्पन्न होतं. वर्तमानात जगा तर कसलं भय आहे हो जीवाला? आत्ता मी मस्त आनंदी आहे, सुखी आहे, तर मला कसलं भयच नाही आहे. म्हणून भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करतो म्हणून भय होतं. अजून अगुप्ती भय, अरक्षा भय, आकस्मिक भय, हे सगळे भय आहेत ना प्रकार. त्याची मागची पण कारण तशी शरीराचा विचार करतो म्हणून भय होतं. हां, का पण शरीराचा विचार, का पण भय का होतं शरीराचा विचार केल्यावर? ते टिकेल ना, त्याच्यामध्ये रोग उत्पन्न होणार नाही ना. हां, त्याच्याविषयीची आसक्ती आहे म्हणून भय होतं. लिहा, शरीराची आसक्ती करतो म्हणून भय होतं. हां, ते त्याच्यात घाला की कारणांमध्ये त्या. म्हणजे आपल्याकडे एक राहत आहे, कधी आपल्याला भय झालं तर समजेल की आपण कुठल्या विचारामध्ये अडकतो म्हणून आपल्याला भय होतं. तर हे विचार नको यायला किंवा अशी आपली मान्यता नको व्हायला म्हणून आपण हे बघतोय. पुढं काय सांगितलं? म्हणजेच काय, शरीरामध्ये किंवा परद्रव्यामध्ये एकत्व करतो, आसक्ती करतो, म्हणून त्याचा वियोग होईल का याचं भय राहतं. ह्यामुळं जीव भयभीत होतो. पुढं स्वतःला दुर्बल जाणतो म्हणून भय होतं. म्हणजे स्वतःचं अनंत बल, त्याची भावभासना करत नाही किंवा माझ्यात इतकं सामर्थ्य आहे ह्याचा परिचयच नाही आहे म्हणून भय होतं. मग तिथं त्यांनी वाक्य सांगितलंय ना की अहो स्वभाव की महिमा इतनी अपूर्व है कि 3 लोक की प्रतिकूलताएं एक साथ भी उदय में आ जाए तो भी उसका सामना करने की सामर्थ्य आत्मा में है. इतकं सुंदर वाक्य आहे ना, सगळीकडे लिहून ठेवा आपल्या घरामध्ये. म्हणजे आपल्यावर कधी असा प्रसंग आला तर कधी भयभीत होणार नाही आपण. काय सांगितले? स्वभाव की महिमा इतनी अपूर्व है कि 3 लोक की समस्त प्रतिकूलताएं एक साथ भी उदय में आ जाए तो भी उसका सामना करने की सामर्थ्य आत्मा में है. किती सुंदर वाक्य, भाव इतका छान आहे ना त्याचा. काय समजलं सांगावं?
3 लोकातल्या सगळ्या विपत्ती माझ्यावरच आल्या आणि युगपत आल्या एकाच समयामध्ये, तरी सुद्धा त्याला फेस करण्याची शक्ती या आत्म्यामध्ये आहे. इतकं सामर्थ्य आहे तुमच्या आत्म्यामध्ये, इतकी महिमा आहे त्या आत्म्याची, हे सांगायला. अनंत वीर्य म्हणतो का नाही, अनंत वीर्य, ते अनंताचं भावभासन. म्हणजे आता ते त्यांच्या ठिकाणीच लावून ठेवलंय आपण, त्यामुळे ते आपल्यात आहे हे वाटतच नाही. म्हणून आता जाऊ दे, तुम्ही घरात राहताय, त्या संसारातल्या सगळ्या कचकचीमध्ये, त्या प्रतिकूलतांमध्ये राहताय, तर त्याच्याकडून बघा. आज मला काय झालं, समजा धनहानी झाली, दुसऱ्या दिवशी काय झालं, कोणाचा तरी वियोग झाला, घर पडलं किंवा काय ॲक्सिडेंट झाला, हे सगळे एकानंतर एक आलेल्या घटना असतील. त्या सगळ्या घटना एकाच दिवशी झाल्या, काय करणार हो, तुम्हाला हार्ट अटॅक आलेला असते का 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 माझं सगळं गेलं. हां, म्हणजे माझं हे एक कारण घ्यायचं, भय का होतं, पराला सर्वस्व मानतो म्हणून भय होतं. काय म्हणले, पर म्हणजेच माझं, परामध्येच परद्रव्यच माझं सर्वस्व आहे असं मानतो. ममत्व नाही, ममत्व ती गोष्ट वेगळी, ते आहे तर मी आहे असं, किंवा त्यांच्यामुळं माझं जीवन आहे असं. म्हणजे परद्रव्याला, परिग्रहाला सर्वस्व मानतो म्हणून तिथं भय होतं. आणि काल बघितलेली उदाहरणं होती ती पण लिहायची. काय, भय कर्माची उदीरणा किंवा त्या तीव्र उदयाच्या अधीन जगतो म्हणून भय होतं. तर कर्म तर कर्माचं कार्य करणार आहे, पण मी आत पुरुषार्थ करत नाही, माझ्यामध्ये राहण्याचं मी पौरुष करत नाही, म्हणून तिथं भय होतं. त्या कर्माच्या अधीन होतो म्हणून भय होतं. पुढं सांगितलं की सतत एखादी घटना तुमच्या आयुष्यात घडली ना, सांगताय तुम्ही, काय ज्याच्याने तुम्हाला भय वाटलं, काय घटना, मग त्यात भय होत गेलं. मग असं काय झालं माहिती का, आत्ता एकांचं, की एक जण होते आणि मावशीला खुर्ची देता, त्यांच्या घरामध्ये असं झालं की आत्ताच जस्ट आज किती तारीख आहे, 1 तारीख आहे ना, ह्या 15 दिवसातली गोष्ट आहे की त्यांच्या घरामध्ये, हां माझ्याकडं तो तुमच्याकडे ठेवा हां अजून बस. तर त्यांच्या घरामध्ये असेल एक 25-30 वर्षाचा असेल, माहीत नाही, तो मुलगा त्यांचा. तर त्याला काहीतरी रोग झाला होता, तो ॲडमिट होता, ट्रीटमेंट चालू होती आणि त्याच्यामध्ये त्याचा अंत झाला. घरामध्ये हातात आलेला मुलगा तरणाताठा, तर त्याचा वियोग झाला, तर किती दुःख. तर ती माता ऑलरेडी विधवा आहे, तिला 2 मुलं होती. तर हा पहिला मुलगा, मोठा मुलगा, त्याला रोग झाला, जॉइंडिस झाला होता आणि तो त्याच्यामध्ये गेला. त्याचं दुःख काय म्हणायचं, अजून सहन होतंय की नाही, त्यातनं बाहेर पडतोय की नाही. 8वा दिवस होता, तर दुसरा मुलगा पण ॲडमिट होता, त्याला पण जॉइंडिस झाला होता. आणि त्याच्यामध्ये त्या दवाखान्यात त्याची ट्रीटमेंट चालू होती तसल्या अवस्थेमध्ये. आणि 8व्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं काय उपयोग नाही आहे, तुम्ही घरी घेऊन जावा. काय झालं असेल आईचं हाल, आणि त्याच्यामध्ये तो पण मुलगा गेला असं कळलं. 8व्या दिवशी अजून त्याचं सुतक पण निघालं नाही, तर तोपर्यंत आता सांगा तिला भय कसं. म्हणजे म्हणायचं आहे की जर अशी आसक्ती असेल ना परद्रव्यामध्ये, पराची, की त्याच्यामुळं मी आहे, माझं जीवन आहे, ते गेले तर माझं कसं होणार. वेडे होतेत लोक एकदा. का, कारण एकाचा वियोग, दुसऱ्याचा वियोग, परत तिसऱ्याचा वियोग, असं झालं तर काय राहिलं माझ्या जीवनामध्ये, असं विचार करून मी वेगळा त्याच्यापासून हे दिसतच नाही ना आपल्याला, म्हणून जीव भयभीत होतो. भय का होतं हे सांगायला लागलोय. घाबरती का नाही तू, तुला भय आहे का नाही.
मग भय का वाटलं? अजून कोणी जात आहे का, किंवा अजून काय माझ्या आयुष्यामध्ये भयंकर घडत आहे का. म्हणजे ॲक्च्युली आहे मागं स्वतःचा विचार बरं का त्याच्यामध्ये, की माझं कसं होणार. ते गेलेत म्हणून आपण नाही दुःखी होत, माझं कसं ह्याच्या विचाराने दुःखी होतो. म्हणजेच म्हणून इहलोक भय म्हणायचं त्यालाच. मग तिथे अजून एक कारण मी काय काढलं म्हणून, की परामध्ये आणि पराच्या द्वारे माझं अस्तित्व मानतो म्हणून भय होतं. काय म्हणले हो? परद्रव्यामुळे किंवा परद्रव्याने माझं अस्तित्व आहे असं मानतो, म्हणून त्याच्या वियोगाचं, त्याचं काय घात झाला, त्याच्यामध्ये काय बदल झाला तर माझं अस्तित्व धोक्यात, म्हणून भय वाटतं जीवाला. म्हणून तुम्हाला हे सगळ्यातनं कारणं काढून त्या कारणापासून सुटायसाठी बघतोय आपण हे. जर आपल्याला निर्भय जगायचं असेल तर ह्या सगळ्या कारणांचा विचार करा आणि त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्याच्यापासून दूर राहण्याचा, त्याच्यामध्ये त्याच्या काय म्हणायचं, त्याच्यामध्ये न वाहत जायला नको आहे ह्याच्यासाठी. आणि काल बघितलेलं आपण की भयंकर भयावह दृश्य, प्रसंग किंवा चित्र पाहतो आणि स्वतःला विसरतो म्हणून भय वाटतं. म्हणजे काय झालं, अकराळ विकराळ काहीतरी रूप दिसलं, कोणी मनुष्य दिसला तर ते बघितल्यावर भय का. किंवा असे प्रसंग येतात अनेक आयुष्यामध्ये की जिथं भय वाटतं. जसं काय झालं होतं की आम्ही शिखरजीला गेलो होतो आणि येत असताना कुठं ते कुठलं एक स्टेशन मिडल होतं, मला नाही लक्षात काय होते. वरून गावाचं नाव काय मध्ये येते. हां 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 बरं असेल, लक्षात नाही. तर तिथं गेलो होतो आम्ही. तर त्यावेळेस तिथून ट्रेन होती आम्हाला डायरेक्ट. म्हटल्यावर तिथं आम्ही ते कुठल्या प्लॅटफॉर्मला येणार होती. आम्ही फार जण होतो, लगेज फार होतं आणि त्यात म्हातारे कोतारे बाळ वगैरे असे जास्त असल्यामुळं फार आम्हाला सपोर्ट नव्हतं की लगेज घेऊन जायला वगैरे असं. आणि किंवा मग इथं पहिल्या प्लॅटफॉर्मलाच येणार म्हटल्यावर सगळे आम्ही त्या बोगीच्या जवळ उभारलोच होतो, जस्ट लगेच चढवता येते सगळं सामान म्हणून. तर अचानक 5 मिनटं आधी कळलं की 2 प्लॅटफॉर्म सोडून पुढे येणार आहे गाडी. आणि मग काय झालं, म्हणजे लगेज पण हलवता आलं असतं, आम्ही पण पळत गेलो असतो, पण म्हातारे होते बरोबर आणि त्यात लहान बाळं असलेले असे होते. ते जाणार कसं, ते ब्रिज क्रॉस करून तिथंपर्यंत पोहोचायचं म्हणजे एवढ्या वेळामध्ये. आणि त्यात ते कुठं बोगी कुठली आहे तिथंपर्यंत जाईसपर्यंत टाईम मिळते की नाही. इतकं भय झालं असेल सगळ्यांना, काय करायचं आणि कसं पोचायचं. आणि मग काय विचार करतोय, ते मुद्दाम कुली पण त्यावेळेस कसे अडवून धरणार, मुद्दाम चढवणार. मग हे सगळं चालू होतं. म्हटल्यावर वडिलांनी काय विचार केला, खालनं घालू, आता ट्रॅक रिकामे होते, खालनं चढवू सामान तिकडच्या साईडला ट्रॅकला तिकडच्या. म्हटल्यावर ते तसं पण करायचा प्रयत्न केले, पण ते काय जमत असतं आपल्यासारख्याला. शेवटी कुली ठरवलं आम्ही. ते कुली पण किती उचलणार, एवढं लगेज होतं आणि ॲवेलेबल नव्हते तसे कुली पण तिथं त्यावेळेस. मग आम्ही घेतलो, पळालो तिथंपर्यंत, फार मुश्किलीने सगळे पोचलो. आणि जवळपास ट्रेन जस्ट आता सुटणार होती. आम्ही सगळे चढलो म्हटल्यावर निश्चिंत झालो होतो, पण आई मागं राहिली होती आमची. आणि ते दरवाजे बंद करत होते बोगीचे चढल्यावर सगळेजण. हां, तर ते काय झालं की ती मागून यायला आम्हाला माहीत नाही आणि आम्ही ज्या बोगीमध्ये होतो तिथं चढलो सगळेजण. कसं तर इकडनं तिकडनं घुसून कोणाचं कोणाला लक्ष नव्हतं, फक्त सामान चढलं का, लोक चढले का एवढं बघितलं असेल, कोण कुठं गेलं माहीत नाही कोणाला. आणि मग आई राहिली ती कोणालाच माहीत नाही. आणि मग आई घाबरली तिकडं मागं आणि आम्ही इकडं. आम्हाला माहीत नव्हतं ती नाही चढली अजून म्हणून, पण ती घाबरून गेली होती की हो ना माता आहेस ना, कुठे गेली. आणि मग मागून पळत आली आणि कुठून तरी मध्ये कुठल्या तरी बोगीमध्ये चढली तिथं. त्यावेळेस सुचलं हे नशीब म्हणायचं. नाहीतर म्हणजे हातामध्ये ना पैसा होतं, ना तिकीट होतं, ना काय बॅग असेल कुठली काय तेवढंच. पण म्हणजे मला म्हणायचं भय का झालं हो तिथं, का घाबरली माता सांग.
ट्रेन सुटती का ह्याचं भय, कशा कशाचं भय लोकाला. आता इहलोक भरलोक 7 भयाच्या पुढे एक 8वं भय काढायचं. इहलोक माहीत झालं की ती आता माझं शिकत कसं होणार. हां तेच की सगळं ॲक्च्युली त्या 7 मध्ये गर्भित करायचं. म्हणजे असे अनेक प्रकारचे भय होतात. त्याचं कारण शोधा मागचं, तर त्याचा नाश करता येणार. नाहीतर आपण त्या संयोगातच अडकतोय. त्या मग काय घाबरून गार सगळे एकापेक्षा एक. ते कारण आम्ही होते असे चिलीपिली होतो आणि असे मोठे मोठे लगेच आमच्या पाठीवर पण होते. आणि कसं पळायचं आणि कसं पोचायचं ह्याच्यामध्ये कोणाचं कोणाला. आणि ते वडील दिसले नसले तर अजून भय, कुठं गेले तर कुठं घुसायचं हे पण माहीत नव्हतं तेव्हा. बरं जाऊ दे. तर काय सांगायचं होतं मूळ, की असं भयाचं कारण काय आहे, स्वतःला असुरक्षित मानलं ना म्हणून भय झालं. अरक्षा भय पण आलं त्याच्यामध्ये. मग असे अनेक काय म्हणलं म्हणून भयंकर प्रसंग, मग त्याचं स्मरण केलं तरी सुद्धा भय. म्हणून त्या उपयोग त्याच्यामध्ये जाणं हे घेतलं होतं ना काल आपण. भयकारी पदार्थाचं दर्शन आणि त्याच्यामध्ये उपयोग जाणे आणि ते पाहून स्वतःला विसरतो म्हणून भय होतं. त्याच्यामध्ये हे पण घालायचं काय, भयंकर घटनांचं सतत चिंतन, त्याची धारणा, त्याचाच विचार, त्याचीच विकथा, त्याच्याबद्दलच सारखं काय असेल ते बोलणं करणं ह्याच्यामध्येच अडकून राहिलो तर ते भय संपणार कसं. म्हणून जीव अजून भयभीत होतो. अजून मॅच बघताना भय झालं. मॅच बघताना भय वाटतंय म्हणून कोण जिंकतंय म्हणून. मी नाही बघितली, सोडून दिली मॅच बघायची. आपल्याला विनाकारणचं भय नको. म्हणजे तिथं पण जय पराजयच विचार आला तर कशामध्ये घालायचं होते, यलोक भय, परलोक भय, अरक्षा भय, गुप्ती भय, मरण भय, आकस्मिक भय आणि अजून एक कुठला राहिला, मारणांतिक भय राहिलं का. मरण भय घेतले ना. हां वेदना भय घेतलं, वेदना भय एक येत आहे. तर हे 7 प्रकारचं जे भय आहे त्याच्यामध्ये कशात घालायचं, मॅच जिंकती का हरती भय वाटलं म्हण, कशात घालायचं. म्हणजे अनेक प्रकारचे भय उत्पन्न व्हायला लागलेत असे आता. म्हणून असे जर घटना आपल्याला भय देतात तर त्याच्या अधीन व्हायला नको. जितकं ज्ञाता राहून बघू शकतो ना तेवढं बघायला पाहिजे, नाही तर सरळ त्याच्यापासून दूर राहिलेलं चांगलं. हां अजून एक काय सांगितलं, काही कारण नसताना पण भय वाटतंय. असं एकांचं परवा मी घटना ऐकली की ते म्हणाले, म्हणजे माताजींकडे प्रतिक्रमण मागायसाठी त्यांनी फोन केला होता आणि ते म्हणाले की असं अस्वस्थ वाटतंय. म्हणलं काय कारण आहे, का बरं, काय होतंय का, त्रास आहे का वगैरे. म्हणले नाही विनाकारण भय होतंय. म्हणले भीती वाटते अशी अंतरंगातनं, सारखं रडू येतंय. म्हणले म्हणजे काय त्याचं मागचं कारण मला माहीत नाही, किंवा काय हो हे कशामुळं होतं असं. म्हणजे एखाद्या गोष्टीचा इम्पॅक्ट असेल ना तुमच्या बुद्धीवर, तुमच्या ज्ञानावर, तर त्याच्यामध्ये अस्थिर होऊन जाता तुम्ही आणि म्हणून मग असं भयाच्या अधीन होता. दुसरं एक हे कारण येणार काय, दुसऱ्याला धाक दाखवलेला असतो म्हणून स्वतः निर्भय जगू शकत नाही. हे आहे एक कारण. काय सांगितले, म्हणजे दुसऱ्याला अभयदान दिलं नाही म्हणून आणि दुसऱ्याला अधीन करून त्याला भयभीत केलं म्हणून आपल्याला भय होतं. मग त्यांना सांगितलं की असं जर भयानी जगत राहिलो तर जगणार कसं ह्याच्या पुढं. म्हणून त्याच्यापासून सुटायचं तर एक उपाय एवढाच आहे, एक तर स्वतःची शक्ती जाणा आणि सतत त्याच्यापासून स्वतःला तोडण्याचा प्रयत्न करा. मी निर्भय आहे ह्याचं भावभासन करा आणि सतत प्रतिक्रमण, पश्चाताप, मी कोणाला तरी असं
भयभीत केलं असेल, कोणाला तरी काय म्हणायचं त्याच्या दुर्बलतेचा फायदा उठवला असेल, त्याच्यावर काय अतिभारारोपण केलं असेल, कुठलंही असं या कारणामुळं सुद्धा भयभीत होतो. म्हणजे आज पण एक भयंकर घटना घडली. काय घडली हो? बघितलं असेल सगळ्यांनी, व्हिडिओ आला होता आज लोणावळ्याच्या. लोणावळ्याचं ना. हां, काय झालं? किती जण होते ते? नाही, किती जण? 10-12 जण आहेत त्याच्यामध्ये. 8-10 जण मुलं होती ती ग. काय झालं तिथं सांगताय काय? हां, नाही, व्हिडिओ दाखवलेत ना त्यांनी की ते सगळे गेले कशाला, मला जातात कशाला हेच कळत नाही. कुठं गेले माहिती का? पाण्याच्या प्रवाहात मध्यभागी. नसेल तिथं प्रवाह, जाऊ दे म्हणून गेले असतील. म्हणले फोटो सेशनला जातात. मरायला काय म्हणायचं, जिथं मरण असतंय ना, ओढून कसं घेऊन जात आहे सांगता येत नाही. असं तुमची वेळ काळ कुठं असती ना, तिथंपर्यंत ते नेणारच तुम्हाला तो उदय. आणि ते कोण कोण म्हणले, पुरुष, स्त्रिया, मुली, त्यांच्याबरोबर एका बाईच्या हातात बाळ होतं छोटं. अशी माणसं तशा प्रवाहामध्ये जाण्याचं काय म्हणायचं, विवेक कुठं गेलेला असतो जीवाचा. आणि ते मध्यभागी उभारले होते त्या प्रवाहाच्या. तर प्रवाह वाढला, पाऊस झाला होता काय होत होता कोणाला माहिती. आणि असं अचानक पाण्याची धार आली. धार कसं म्हणायची त्याला, पाण्याचं लोंढा आला असा की इतका जोरात ते सगळे उभारले, ते सगळे एकमेकांना धरून उभारले. ते अजून काठ दूर होतं, तिथंपर्यंत जाता येत नव्हतं. धबधबा असतो ना तशा टाईपमध्ये, सरळ साधी नदी नव्हे, असं खास खळग्यातनं दगडातनं येणारं पाणी असं ते वाहत येत होतं. आणि ते जिथं उभारले होते तिथून काठ दूर होतं, तिथंपर्यंत जाणं शक्य नव्हतं. पाय उचललं तर प्रवाह घेऊन जाणार त्यांना. त्यामुळे सगळ्यांनी बाहेरच्यांनी उभारलेल्यांनी सांगितलं तुम्ही हलू नका, तिथंच उभा राहा म्हणून. आणि सगळे बघणारे उभारलेत. आणि अशा वेळीस काय त्यांच्याजवळ तर साधन काय, त्यांना वाचवणार कसं? ते पाणी कमी होईल एवढीच आशा करत बसले ते. करत होते काहीतरी ट्राय ते, पण काय म्हणून काढणार काय? हातात काय दोरी असती, कुठं गेलेलो असतो तिथं आपल्याकडं काय असते. तरी त्यांनी झाडाची फांदी तोडून आणली, पण ती फांदीसुद्धा त्यांच्यापर्यंत जाण्यासारखं अंतर नव्हतं. आणि मग सगळे ते एकमेकाला बिलगून धरून उभारले होते गच्च. आणि ते पाणी किती म्हणून ते प्रेशरला थांबवणार, इतकं जोरात फ्लो होता की ते पाय थरथरायला लागले सगळ्यांचे. आणि मग एके ठिकाणी 2 जण बायका होत्या एका साईडला, तर गेल्या पाण्यामध्ये वाहून. त्यांच्या डोळ्यासमोर एका फॅमिलीमधले सगळे असे एकत्र उभारलेले आणि ते असं वाहून जायला लागलेत. किती एक 6-6.5 मिनिटाचा व्हिडिओ आला होता त्यांनी घातला आहे. म्हणजे मला म्हणायचं समोर मरण असं आपल्याला दिसतंय, तर त्यातनं पण आपण शाणे होत नाही. किती जणांचे किती प्रसंग असे दाखवलेत त्यांनी, समोर मरण दिसतंय. आणि त्यांनी असं लिहिलंय तिथं की सगळे परिवारजन, सगळे कुटुंबी, नातेवाईक, काय म्हणायचं रिलेटिव्ह सगळे होते बरोबर, पण कोण कोणाला वाचवू शकलं? सगळे काठावर ओरडारडी करत काय हाका मारत उभारले. फक्त काय करू शकणार अशा वेळेस? जेवढा वेळ शक्ती होती पायात तेवढा वेळ त्यांनी त्या फ्लोला जरासं विरोध करत उभारले तिथं. पण झालं शेवटी काय, सगळे एका वेळेस गेले वाहून. किती जगले आणि किती मेले माहीत नाही आपल्याला, पण म्हणजे ते शेवटी बाळ छोटं हातामध्ये धरलेलं असं काखेत घेतलेलं ते बाळ म्हणल्यावर ते काय म्हणून सहन करणार आहे त्या पाण्याला? त्याला काय पोहायला येते का काय? म्हणजे म्हणायचं आहे कोणाची वेळ कुठं कशी येणार आहे ते तिथं बरोबर तुम्ही पोचतात. काहीतरी वैर असेल त्या पाण्याच्या जीवांशी, त्याच्यामध्ये त्यांनी एकाला दोघाला नाही म्हणून असे भाव नाही करायचे. सगळेजण मिळून फिरायला जाऊ, सगळे मिळून जेवण करू, पूजा करू, धर्म करू, संसार करू. मिळून करायला गेलात ना, मिळून मरावं लागतं. म्हणून असले भाव आपल्याला होऊ नयेत. कशासाठी सांगितलं? भय. त्यांना काय त्यांचे फिलिंग्स काय असणार सांगा की डोळ्यासमोर असं एक एक वाहायला लागलेत, मरायला लागलेत, दिसायला लागले. तर तो करता पुरुष घरातला तो पण त्याच्यामध्येच होता. त्याच्यासमोर जर सगळे असे मरायलेत तर त्याला काय परिणाम असणार? सगळेजणच ओरडत होते. म्हणजे किती भयभीत. मग शरीराला मी मानतो त्याच्यामुळं तर असे मुनींचे प्रसंग आले नाहीत का हो?
ललित घटाधिक 32 मुनी ध्यानाला बसले होते. कुठल्या? कौशांबीच्या नदीच्या तटी. आणि ध्यानस्थ असताना रिकाम होतं, पात्र कोरडं होतं एकदम म्हटल्यावर तिथं बसले होते ते. आणि अचानक पूर आलं त्या नदीला आणि त्या पुरामध्ये ते सगळे 32च्या 32 मुनी वाहून गेले. आणि मग ते काय माहीत नाही मला, मोक्षाला गेले का स्वर्गाला गेले, म्हणजे त्याच्यात त्यांचा अंत झाला असं सांगायचं आहे. मग तिथे त्यांची भावना काय आणि इथे ह्यांची भावना काय? ते तर निर्भय स्वभावामध्ये असे होते की कोणाला हाका मारल्या नाहीत, कोणी मला मदत करावी नाही, कुठलं कशाचं भय नाही, अशी मस्त आपल्या आनंदामध्ये आपलं त्यांनी संलेखना साधली असेल किंवा निर्वाणाला गेले असतील असं. पण इथं जर शरीरानेच माझी अस्तित्व आहे, शरीरच माझं रूप आहे, शरीरानेच मी आहे हे मान्यता असल्यामुळं मग अशा प्रसंगामध्ये स्थिर राहू शकत नाही जीव. म्हणून सगळ्यांनी याच्यातून सावध व्हा. आणि कुठं कसल्या त्या पाण्याचा प्रवाह पाहायला जाताना तुम्ही, एक क्रेज असते लोकांना, काय धबधबा बघायचा किंवा काय पाणी कसं वाहतंय त्या आंबोली घाटात जा, कुठं कुठं मला माहीत पण नाही कुठं कुठं असते तो अजून, असे सगळे कुठं धबधबे असतात वगैरे पाहायला जाताना ॲक्च्युली ते एकेंद्रिय जलकायिक जीवांची हिंसा आहे भयंकर होणारी त्याच्यामध्ये. वरून इतक्या आपटणार आणि त्यात तुम्ही आनंद मानणार. काय झालं? ते जीव मरतायत ते बघायला म्हणून जायचं आणि त्यात किती छान आहे म्हणून अनुमोदना करायची. ह्याच्या निमित्तामध्ये हिंसेचा दोष लागतो फुकट. म्हणून तिथं अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असायला नको. किंवा तुम्ही काय करता, जाऊन बोटिंग करतात. काय असतं बोटिंग करायचं म्हणजे? पण अगाईत पाणीच आहे ना ते पण. नदीचा प्रवाह असू दे नाही तर ते काय तुमचं तलाव असू दे काय पण असू दे तिथं पण. आणि जिवंत जरी झरे असतील तरी सुद्धा तुम्ही बोटिंग करता त्यावेळेस त्याच्यामध्ये त्या जीवांची हिंसा आहे. आणि मग त्या हिंसेमध्ये तुम्ही आनंद मानता म्हणजे रौद्र ध्यानी आहे तुम्ही. हिंसानंद रौद्र ध्यान म्हणायचं त्याला. आणि मग असं दुसऱ्याला सतवलं, त्रास दिलं, त्याला जर काय म्हणायचं त्याच्यावर अतिभारारोपण केलं, त्याची हिंसा केली तर आपल्याला तसे उदय येणारच. आणि म्हणून अनेक जीव असे डिप्रेशनमध्ये जातात, कोणाकोणाची वाचा जाते, कोणी रोगी होतात, कोणी काय म्हणायचं स्वतःला सारखं दुर्बळ अनुभवतात. हे सगळे त्याच्यामध्ये येणारे दुष्परिणाम आहेत. म्हणून आता ज्ञान झालंय तर त्या भयापासून कसं मुक्त व्हायचं ह्याच्यासाठी पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. तर काल मला ते हे वाचायचं होतं ना, मोठं आहे ॲक्च्युली प्रकरण ते, आता होणार नाही, थोडंसं सुरुवात करू. त्यांनी असं एक चिंतन छान घेतलं आहे म्हणून वाचायचं आहे. गोष्ट तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चंदनबालेच्या हातातून तिच्याकडून महावीर भगवंतांची, महावीर महाराज त्यांची पारणा झाली होती. त्यामुळं तो प्रसंग आहे, त्यांनी कसं घटवलं आहे. एक बार मुनिराज महावीर ने ऐसा उग्र अभिग्रह धारण किया, म्हणजे काय धारणा कर विधी अशी घेतली की दासी के वेश में सिर मुंडाए हुए कोई सती राजकुमारी आहार देगी तभी आहार लूंगा. कसं मिळणार होतं का संयोग असा? कोणी राजकुमारी सिरमुंडन का करेल आणि तशा अवस्थेमध्ये ती मुनींना आहार द्यायला पडगाण करायला का येईल? मग अशी का घेतात विधी मुनिराज? कारण त्यांना आपल्या संयमाची परीक्षा करायची असते, त्यांना आसक्ती नाही आहे भोजनाची किंवा त्या आहाराची. त्यामुळं ते स्वतःची परीक्षा करण्यासाठी असे उग्र तप करतात. साथ में अन्य अनेक अभिग्रह थे, बिना आहार के महीनों बीत चुके थे. अनेक महिने गेले महावीरांना आहार मिळाला नव्हता. ऐसी स्थिति में विचरते हुए तीर्थंकर मुनि कौशाम्बी नगरी में पधारे. सारे नगर में एक ही चर्चा थी कि वीर मुनिराज प्रतिदिन नगर में आहार हेतु पधारते हैं किंतु आहार नहीं हो पाता. उन्होंने ऐसा कौन सा अभिग्रह धारण किया होगा? कौन होगा वह सौभाग्यशाली जिसे मुनिराज वीरनाथ के आहारदान का महान सौभाग्य प्राप्त होगा? आहा, वह साधर्मी बड़ा भाग्यवान होगा जिसके हाथ
प्रभू की पारणा होगी. म्हणजे ते एकतर विधी काय हे कळत नव्हतं आणि ती कोणाकडून होणार ह्याच्यासाठी सगळे आतुर झाले होते. एक बार चंदना, मग ह्याच्यासाठी हे पूर्वप्रसंग त्यांनी सांगितला आहे आणि मग त्याच्यामध्ये घटना घडली कुठून, त्या चंदनेच्या अपहरणापासून सांगितली घटना त्यांनी काय झाली होती ते. एक बार चंदना अपनी सहेलियों के साथ महल के उपवन में क्रीड़ा कर रही थी. हर रोज़ की तरह आज भी राजभवन के उपवन में सभी सखियाँ झूला झूलने में मस्त थी. यह तो सभी का रोज़ का कौतुक था. काय म्हणले म्हणजे सगळे मैत्रिणी मिळून झुला खेळत होते. काय म्हणायचं, झुका खेळत होते. सूर्य का तेज मंद होने लगा था. राज्य में किसी प्रकार का भय नहीं था. चंदना भी झूला झूलने में मस्त थी कि तभी अचानक पीछे से किसी बलिष्ठ हाथों ने उसे जकड़ा और ऊपर उठा ले गया. उसने मुंह इस प्रकार जकड़ रखा था कि चीख भीतर ही घुटकर रह गई. ओरडू पण शकली नाही कारण त्यांनी तोंड दाबून तिला उचलून वर नेलं. महल में तो इतनी ही सूचना आई थी कि राजकुमारी उपवन में अभी तो थी, परंतु अब वह कहीं दिखाई नहीं दे रही है. फिर कितने प्रयास किए, कहाँ कहाँ नहीं ढूंढा राजकुमारी को, परंतु कहीं कोई चिन्ह तक नहीं मिला. मित्र और सहयोगी राजाओं ने भी भरसक प्रयत्न किए, परंतु चंदना का कोई निशान तक नहीं मिला. सारी तलाश व्यर्थ रही. सभी उपाय विफल होते गए. माता पिता एवं सारे परिवारजनों ने छाती पर पत्थर रखकर अपनी सबसे प्यारी पुत्री चंदना का वियोग सश्रू होकर अश्रूसहित काय केलं, स्वीकार केलं. म्हणजे म्हणायचंय मला की त्या आईवडिलांची परिस्थिती काय झाली असेल हो, जेव्हा त्या मुलीचा वियोग झाला तर किती भयभीत ते, कुठं गेली, कसं शोधणार, कुठं असणार, काय काय होत असणार तिला, असे वेगवेगळे प्रश्न मनामध्ये. आणि शेवटी नाही मिळाल्यावर आजकालच्या आईवडिलांची तर हीच परिस्थिती आहे. कोण कुठं गेलं तर माहीत नसतं आणि मग येत आहे की नाही हे पण माहीत नसतं घरी परत, आणि त्यामुळं मग भयभीत होतो. आणि मग त्यावेळेस तिथं ही घटना घडली की अचानक महावीर स्वामींचा आहार झाला अशी न्यूज सगळ्या नगरामध्ये पसरली. अकस्मात कौशाम्बी में अद्भुत चमत्कार घटित हुआ. महामुनि वर्धमान स्वामी के पारणा का सुयोग मिला. दीर्घ अंतराल के बाद उनकी पारणा हुई. तर त्याच्यामध्ये त्यांनी छान प्रसंग घटवला आहे की कशा रीतीने त्यांची पारणा झाली आणि मग पारणा झाल्यावर त्यांचा संवाद काय झाला आहे ना, चंदना आणि ते सेठजी, वृषभदत्त सेठजींकडे ती होती ना घरी राहायला, तर त्याच्याबद्दल त्यांनी चांगलं घटवलं आहे. ते चिंतन वाचू द्या. तोपर्यंत निर्भय स्वभावाला जाणा. ओम जाणा. सातही प्रकारच्या भयाने रहित अनंत बलवाल्या स्वतःच्या ध्रुव आत्म्याला जाणा. पहा, हा माझा आत्मा शरीरापासून भिन्न, भयकर्मापासून भिन्न, सुख स्वभावी आहे, स्वाधीन स्वभावी आहे. अभय स्वरूपोऽहम् अनंत बल स्वरूपोऽहम् सिद्धोऽहम्. ओम विसर्जन. नमो